कैलास सावळे आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. आपल्या भारतीय देशामध्ये अनेक असे पोलीस अधिकारी आहेत की ज्यांनी आपले कर्तव्य करताना कुठल्या प्रकारचा कसूर केलेला नाही आहे. अनेक वेळा त्यांना संघर्ष करावा लागतो. मोठ्या राजकीय दबावापाठी किंवा एखाद्या मोठ्या बिल्डरच्या माध्यमातून त्यांना दबाव तंत्राचा वापर केला जातो. परंतु तरी अनेक असे पोलीस अधिकारी आहेत की ते कुठल्याही दबाव तंत्राचा बळी न पडता कायद्याचं पालन करतात आणि गुन्हेगारांना त्या शिक्षा देण्यासाठी नेहमी कार्यरत असतात. असेच एक अधिकारी आहेत IRS अधिकारी समीर वानखेडे. समीर वानखेडे हे आता कुठल्या प्रसिद्धीचे त्यांना गरज राहिली नाही. देशापासून ते परदेशामध्ये देखील त्यांची ख्याती आहे. अनेक असे प्रकार होते ज्यामध्ये समीर वानखेडे यांनी अनेकांना जे गुन्हेगार होते त्यांना एका लाईनीत उभे करून त्यांना शिक्षाही केलीच आहे. सोबतच कायद्याचं पालन करण्यासाठी देखील त्यांनी प्रवृत्त केले आहे. असेच समीर वानखेडे जे आहेत हे सध्या महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी जाऊन MPSC साठी UPSC साठी आणि ड्रग्सच्या विरोधात काम करण्यासाठी अनेक तरुणांना हे प्रबोधन करतात आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून ते देश सेवा करण्यासाठी देखील प्रवृत्त करतात. याचाच एक भाग म्हणून आज उल्हासनगरमध्ये समीर वानखेडे हे आले असतात. त्यांनी अनेक शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांना जे काही MPSC आणि UPSCची तयारी करतात त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कशा प्रकारे त्यांनी देश सेवा करताना ते स्वतः ज्या वेळेस कशा प्रकारे ते परीक्षा पास झाले, किती खडतर प्रवास त्यांनी केलेला आहे. असाच जो प्रवास आहे तो देखील आता येणाऱ्या तरुणांनी तो संघर्ष करावा आणि शिक्षण घ्यावं. शिक्षण घेतल्यानंतर जे काही पुढं करता येईल ते करू शकतात. अशातच एक भाग म्हणून त्यांनी MPSC आणि UPSCच्या बद्दल सांगितले. त्याचप्रमाणे अँटी ड्रग ही जी कॅम्पेन त्यांनी चालवली की ड्रग्सच्या विरोधात तरुणांनी पुढे यावे आणि एक समाजाचा एक हिस्सा बनून या ड्रग्सच्या विरोधात काम करावे. अनेक ठिकाणी समीर वानखेडे हे जातात आणि ड्रग्सच्या विरोधात कॅम्पेन करतात आणि ड्रग्स हा आता थांबवा आणि थांबवण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल त्यांनी प्रबोधन केले. समीर वानखेडे यांचे आज या शिबिराचे आयोजक होते उल्हासनगर शहरातील मेरा काम ही मेरी पहचान असलेले सोनीजी यांनी आज हे आयोजित केले होते. ज्यामध्ये उल्हासनगर शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय अजित शेख सोबतच उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड सर आणि अनेक उल्हासनगराचे मान्यवर उपस्थित होते. अनेकांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की कशा प्रकारे उल्हासनगर शहरामध्ये ड्रग्सच्या विरोधात काम करावे. त्यासोबतच MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले. मैं आजकल ज्यादा यंगस्टर लोगों से इंटरैक्ट करता हूँ. सब देश की सेवा करना चाहते हैं, लेकिन कैसे? देश की सेवा हमारे सीनियर के साहब ने बताया, देश की सेवा इंस्टाग्राम और ट्विटर पे नहीं होती. हम लोग हमारे AC रूम में बैठ के सिर्फ लोगों पे टीका टिप्पणी करना उसको देश सेवा नहीं है. तो देश सेवा करें तो कैसी देश सेवा करें? अच्छा, हर कोई भी यूनिफॉर्म पहन नहीं सकता, हर एक की लिमिटेशन होती है, किसकी अलग लाइनिंग होती, तो कैसे देश सेवा किया जाए? तो देश सेवा करने के लिए हर कोई कर सकता है. कोई अच्छा डॉक्टर बन सकता है, रूरल एरिया में सर्व कर सकता है, इंजीनियर है, देश की प्रोग्रेस में कंस्ट्रक्शन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कर सकता है, साइंस में साइंटिस्ट बन सकता है. वो भी डायरेक्टली देश की सेवा कर रहा है. अगर डायरेक्टली करना है तो उसके लिए 1-2 मार्क इंपॉर्टेंट है, जैसा कि आर्मी है, UPSC है, MPSC. तो मैं उनको ये कहना चाहूँगा कि अभी मैं दोनों डायरेक्टर नहीं हूँ. मुझे कुछ मुंबई में बहुत लोग मुझसे प्रेम करते हैं, तो वो चाहते नहीं कि मैं मुंबई में रहूँ, तो उन लोग ने मुझे चेन्नई में भी भेज दिया क्योंकि उन लोग को ड्रग्स पीने मिल नहीं रहा था ऊपर. तो अभी मैं एडिशनल कमिश्नर हूँ, चेन्नई में कार्यरत हूँ. सैटरडे संडे अपने फैमिली के लिए आता हूँ, सामाजिक कार्य के लिए मुंबई में आता हूँ, बाकी के चेन्नई में एक्टिव ड्यूटी पे रहता हूँ. तो जब NCB में कार्यरत था तो उस टाइम पर उल्लासनगर और हमारे मधुकर जी भी वहाँ पर पूछे. या प्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी देखील मुलांना संबोधित करताना सांगितले की कशा प्रकारे अभ्यास करावा आणि कशा प्रकारे पुढे जाऊन देश सेवा करावी. क्राइम डिपार्टमेंट्स के लोग हैं और मैं समझता हूँ कि और कई सिटी में जो ड्रग्स का जितना प्रपोर्शन है वो हमारे सिटी में कम है, लेकिन ये बढ़ते जा रहा है. नहीं है ऐसा नहीं है, हमारे सिटी में है. और ख़ास तौर से यंगस्टर्स जो है इसके लिए काफ़ी ससेप्टेबल होते हैं. आजकल टेक्नोलॉजी की वजह से उनको वो सुविधा भी मिल जाती है. आजकल अमेज़ॉन जैसे या कोई और जैसे तरीके से उनको जो चीज़ चाहिए वो मिल जाती है. और इसमें हमारा सिटी भी पीछे नहीं रहना. अभी ये अप्रोप्रिएट टाइम है कि हम
एंटी ड्रग्स के खिलाफ एंटी ड्रग्स में कुछ काम करें। इसमें सभी समाज को हम साथ में लें, अथॉरिटीज़ को साथ में लें। सदर प्रसंगी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड सर यांनी देखील आपला अनुभव सांगितला की ते याआधी ATS मध्ये होते आणि कशा प्रकारे त्यांनी देखील परीक्षा देऊन आतापर्यंत यश संपादन केले। त्यासाठी कठीण संघर्ष आणि शिक्षणाची आवड हा एक महत्त्वाचा भाग असतो। त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की कष्ट करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील अधिकारी बनू शकता असं देखील त्यांनी सांगितलं। सर सॉरी टू से मैं बता रहा हूँ आपको, मेरे पुलिस स्टेशन में तीन दिन में एक बच्ची भाग जाती है, वो अंडर एज होते 16 साल के बच्चे। कहाँ जाती है कुछ मालूम नहीं रहता, माँ बाप को नहीं मालूम रहता, पुलिस कहाँ ढूंढती। एक बच्चे के पास 3 मोबाइल सिम कार्ड से, एक बच्चे को 3 गर्ल्स फ्रेंड्स लगती है। ये समाज का क्षेत्र है, मैं बता रहा हूँ, और ये क्यों है हमें मालूम नहीं। कुछ बच्चे तो सेंट्रल हॉस्पिटल में 16 साल की प्रेग्नेंट बच्ची आती है, ये कहाँ से होगा। ये कहीं तो हमारी भी पीढ़ी थोड़ी कम गिरी होगी इसमें आपको गाइड करने में, कहीं तो हमारे पीछे वाली पीढ़ी थोड़ी कम गिरी होगी कि उनके पास संस्कार कुछ आना चाहिए, कुछ नहीं। तो बच्चों यहाँ से सुधर जाओ। बहुत कुछ बोलने की बातें थी मेरे टाइम। सदर कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांनी पूर्णपणे माहिती देताना सांगितले कशा प्रकारे युवकांनी आता पुढे यावे आणि ड्रग्सच्या विरोधात काम करावे। आज उल्हासनगरमध्ये आमचे 2 कार्यक्रम होते आणि त्यामध्ये सर्वात प्रथम अँटी ड्रग मूवमेंट, त्या संदर्भाने अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न, आणि दुसरं म्हटल्यावर अवेअरनेस फॉर UPSC आणि MPSC। पालकांपासून आणि स्टुडंट्सपासून खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि उत्सुक आहेत लोक ऐकायला, म्हणजे व्हॉट इज UPSC। आणि त्यानंतर शंकरजी त्यांना पण सांगितलं होतं मी आधी प्रॉपर त्याचं प्रसारी करायचं आणि प्रचारी करायचं UPSCचं, आणि त्याच अनुषंगाने इन द सेम ब्रेथ अँटी ड्रग अवेअरनेस ऑल्सो स्टुडंट्सच्या माध्यमातून स्प्रेड करायची। सर आपण तरुणांना काय आवाहन करू इच्छिता की त्यांनी ड्रग्सच्या विरोधामध्ये कशा प्रकारे काम करावे? हे बघा, जर तुम्ही आपले माननीय प्रधानमंत्री साहेबांचा कधी ऐकलं असेल तर ते नेहमी सातत्याने अँटी ड्रग मूवमेंट बद्दल म्हणतात आणि नार्को टेररिझम बद्दल म्हणतात। तर एकदा ड्रग्स कंझ्युम केल्यानंतर जे ड्रग्स तुम्ही परचेस करतात तेच पैसे जे एनिमिकल कंट्री वगैरे असतात त्यांच्याकडे पैसे जातात आणि सेम मनी इज बिंग यूज फॉर अँटी इंडियन ॲक्टिव्हिटीज। तर युवकांना हे सांगायचं आहे मला, एकदा ड्रग्स कंझ्युम केल्यानंतर तुम्ही स्वतःला डॅमेज न करता देशाला पण डॅमेज करतात। सो यू शुड बी अवे फ्रॉम ऑल दीज थिंग्स। सर आता तुम्ही तुमच्या भाषणात तुम्ही सांगितलं की काही मोठ्या लोकांचा मुलांवर कारवाई करताना त्रासाला सामोरं जावं लागले, काय नेमकं त्रास होतो याचा कारवाई करताना? नाही, मी प्रत्यक्ष कोणावरती काय टीका वगैरे करणार नाही आणि कोणाच्या बद्दल काही सांगणार नाही। फक्त मी हे सांगतो की सर्व लोक आपल्या संविधान पुढे आणि आपले जे कायदे कानून आहे त्यांच्या पुढे सेमच आहे, इक्वल आहेत सर्व। तर कोणाबद्दल काय सांगणार नाही मी। आणि दुसऱ्या म्हटल्यावर आपली न्यायप्रणाली एवढी भक्कम आहे, स्ट्रॉंग आहे, त्यामध्ये काही कुठलं म्हणजे देयर इज नो टू व्ह्यूज अबाउट इट। सर ड्रग लॉबी खूप स्ट्रॉंग आहे असं तुमच्या भाषणात तुम्ही म्हटलेलं आहे, काय थोडंसं सविस्तर सांगा। जे लोक हे जे ड्रग्सचं सप्लाय आणि पेडलिंग वगैरे करतात, सप्लाय विशेषतः म्हणजे मॅन्युफॅक्चर आणि सप्लाय करतात, ते खूप स्ट्रॉंग वगैरे असतात। ते मी स्वतः बघितलेलं आहे, हे 2 वर्षापासून तेच बघतोय मी। आणि म्हणजे सोशली इकॉनॉमिकली दे आर जे खूप इन्फ्लुएन्शियल जे म्हणतात, लढू मग काय त्यामध्ये जे कोणी असू दे। हे बघा, जे न्यायिक प्रक्रिया त्यामध्ये काही सांगता येत नाही आपल्याला, बिकॉज इट मॅटर इज सब ज्युडिस। आणि फक्त एवढं सांगतो, सत्यमेव जयते।